मला 1 वर्षाने रिटायरमेंट मिळावी. आता ते कारकून असतात ना, कारकूनची व्याख्या अशी आहे, कारकून. का म्हणजे कारस्थानी, व म्हणजे वचून, कु म्हणजे कुशलतेने, न म्हणजे नमविणारा. कारस्थाने वचून कुशलतेने नमविणारा तो कारकून. त्या कारकूननं मला कळवलं की आमचे आजा आजी असेपर्यंत आमचं लाड झालं. आजा आजी गेल्यानंतर आमच्या आईला माहेर बंद. बहिणाबाईने म्हटलंय, माय बापाच्या ग माग भाऊ भाऊचं या कोण कुणाच्या, झळा मारती ग चैत्र उन्हाच्या, वेड्या मना खेळ माग, तुझं कोण तिथं नाही आता, जाऊ नकोस अपमान होईल. आई बापाच्या राज्यात खाल्ल्या दुधावल्या शाई, भाऊ भाऊचं इथे राज्यात ताकाच्या पाण्यावर सत्ता की ग नाही. माय माझी नाहू घाली नानीला यायचं भोंड, आता भाऊजय माझी नाहू घाली ती पण भिजना की ग माझा दंड. जोरी माय बाप तोरी येणं जाणं, माय बाप स्वर्गी केलं हो मुन्न भाऊ कुणाची भाऊजय. जोरी माय बाप तोरी माहेरी सत्ता माझी, माय बाप नाही उरलं आता कोण भाऊ कुणाची भाऊजई. असे बहिणाबाईचे ओवे आहेत. जय हिंद, जय भारत. मी हवालदार नारायण राजाराम सनगर आज अशा एका व्यक्तीकडे आलेलो आहे. या व्यक्तीचं नाव फार महान असणारी व्यक्ती आहे. वय वर्ष 80 आहे आणि DYSP मधनं रिटायर्ड आहेत. 1971 ते फौजदार झालेत. त्याच्या अगोदर 6 वर्ष म्हणजे 1966 मला वाटतं कॉन्स्टेबल झाले. 65 ते 71. 65 ते 71 महाराष्ट्र पोलीस मध्ये कॉन्स्टेबल होते. असे नारायण खानू मोठे देसाई, पट्टणकोडोली यांचं गाव आहे. तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर असणारे नारायण खानू मोठे देसाई यांच्या जवळ आलेलो आहे. मी यांचा एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ एवढा फेमस झाला की पूर्ण भारतभर तो व्हिडिओ बघितला. 1,60,00,000 लोकांनी पाहिला. म्हणजे 1,60,00,000 लोकांनी तो व्हिडिओ पाहिला आणि यांची ओळख सगळ्या भारतात झाली. असे नारायण खानू मोठे देसाई यांच्या जवळ आलेला आणि यांचा पूर्ण आता परिचय आपण जाणून घ्यायचा आहे. त्यांचा पूर्ण प्रवास जाणून घ्यायचा आहे. नमस्कार बाबा. नमस्कार. थोडासा तुमचा परिचय द्या आता. तर माझं आजोळ हुपरी इथून पूर्वेला 5 किलोमीटर आहे. चांदी दागिने तयार होतात. बर. पूर्वी असा अलिखित नियम होता की पहिलं बाळणपण माहेरी. बरोबर. माझं आजोळ हुपरी असल्यामुळे मी आईच्या पोटात असताना आमची आई बाळणपणासाठी माहेरी गेली. बर. तर तिला 9 महिने पूर्ण झाले आणि दिसात पडली होती. म्हणजे बाळणपण व्हायला 9 दिवस बाकी होते. त्यावेळी आमच्या आजोबांच्या मेंढ्या 350 मेंढ्या होत्या, म्हणजे आईच्या वडिलांच्या. त्या हुपरी गावामध्ये भाऊ तवणापा उपाध्याय नावाचे तिथल्या जैन मंदिराचे पुजारी, जे विद्वान ज्योतिषी होते, त्यांच्या रांगोळी रस्त्याच्या शेतामध्ये बसल्या होत्या. शेतकरी शेत खतवण्यासाठी मेंढ्या बसवतात. तर त्यांनी शेताकडे सकाळी चक्कर मारायला गेले असता त्यांना आमचे 3 मामा दिसले, आमचे आजोबा दिसले नाहीत. त्याने आमच्या मामांना विचारलं, अरे मुलांना तुम्ही तिघे भाऊ भाऊ दिसताय, तुमचे वडील का नाहीत मुक्कामला मेंढ्यात? तर आमचे मोठे मामा म्हणाले, आमची अक्का, म्हणजे मोठ्या बहिणीला अक्का म्हणतात, आमची अक्का बाळणपणला आल्या दिसात पडल्या. त्यामुळे पूर्वी आता 80 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी दवाखाने वगैरे अशा काही सुविधा नव्हती. आणीबाणीला वडीलधारी माणसं धावपळ करायला गावी असायचे. समजा बाई आडली वगैरे काही झालं तर मग तो म्हणला, अरे तुम्ही बरं सांगितलं, तुमच्या आता महिला जेवण घेऊन येतील, तुम्हाला जेवण घेऊन आलेल्या महिलांच्याकडे तुमच्या वडिलांना निरोप द्या की तुमची अक्का बाळण झाली की परत माझ्याकडे यायचं. बरोबर. मी त्या बाळाचं भाग्य सांगेन. मग मी 4/9/45 पहाटे 2:49 जन्मलो. तर आमचे आजोबा आणि त्या पंडितांचं घर या 2 फरलांगचं अंतर. आजोबा पळतच गेले होते आणि त्यांनी खडी वाजवली त्यांची. त्यावेळी लाईट नव्हती. मी जन्मला 10 वर्षाने 1955 लाईट आली. बरोबर. तर यांनी कडी वाजवली, कोण आहे कोण आहे? तर मी खानोबांशी आलो, तुमच्या शेतात माझ्या मेंढ्या बसल्यात, दार उघडा लवकर. मग त्याने कंदिलाची वाट चढवली आणि दार उघडलं. हे धापायला लागले होते. ते म्हणले, आपल्या शेतात काय पाशीपाव त्यांनी दरडा घातला का मेंढ्यावर तो पळत आलाय? त्यांना वाटलं शेतात काय गडबड झाली का? आजोबा म्हणले, नाही मी माझ्या घरात ना आलोय, तुम्ही मला निरोप दिलता ना माझी मुलगी बाळण झाली की पळत या म्हणून. मला म्हणले नातू झालाय. अरे हो, मी विसरलोच की, मला वाटलं काय शेतात गडबड झाली, ये आत ये म्हणली.
मग तिने घरात घेतलं आणि कंदिलाच्या उजेडामध्ये पंचांग उघडलं आणि त्याने पहिला प्रश्न विचारला, तो जावई काय शिकलेला आहे? आमचे आजोबा म्हणले, अहो ते विठ्ठल देवाचे पुजारी आहेत आणि त्यांच्या घराण्यामध्ये अशी कुल परंपरा आहे, वडिलांनी देह ठेवला वडील मुलांना दाढी जटा वाढवायची आणि पुजारी पण सांभाळायचं, त्यात काय सुटका नाही. तर ते काही शाळा शिकत नाहीत, ते भक्तांच्याकडे त्यांना दक्षिणा वगैरे मिळते, भक्तांची सेवा करतात. बरं म्हणले, तुझ्या घरी कोण शिकले काय? माझी 3 दह्याची गाडी आहे म्हणजे मेंढ्या लागतात. आपली धनगरी भाषा, आम्ही दोन्ही कोणतं शिकलेलं पाहिजे होतं. तर आजोबा काय म्हणतात, पंडित पहाटे पहाटे आलोय आणि तुम्ही शाळा आणि शिक्षण हे काय लावलंय? मग म्हणले काय सांगू, त्या 200-400 मेंढ्या असतील काय, 200 गडी हाती हाताखाली असतील काय, असा मोठा मेंढका होईल काय, असलं काय सांगा की. तर ते पंडित म्हणले, नाही नाही तो मेंढका होणार नाही. मग कोण दवडेखोर होणार का? मला बोलू दे तरी, बोला बोला, त्यांना उत्कंठ लागेल ना. तुम्ही धनगर लोक शाळा शिकत नाही, त्याला शाळेत घाला, तो फौजदार होणार आहे, असं त्यांनी डायरेक्ट त्यावेळी सांगितलं. म्हणजे 45ला? हो, इतके विद्वान होते ते. बर. मग ते म्हणले, तुझ्या लेकीला ताकीद दे, म्हणजे आमच्या आईला, की तो मुलगा 7-8 वर्ष झाला की त्याला शाळेत घालावं. म्हणून मला शाळेत घातलं. मग मी इथे जेव्हा 7 वर्ष झालो तेव्हा दसऱ्याच्या मुहूर्तावर आमची आई म्हणली, आमच्या आजोबांना ते भाऊ पंडितांनी माझ्या मुलाचं भविष्य सांगितलंय, तो फौजदार होणार आहे आणि त्याला शाळेत घालायला सांगितलंय. आमचे आजोबा म्हणले, अरे आपण धनगर, तो माझा विठू भोळा मेंढका म्हणजे आमचा 2 नंबर चुलता, त्याला पाणी प्यायला वगैरे सोडूनच पाहिजे, त्याला मेंढ्यात पाठवूया. तर नको नको, ते माझा मुलगा फौजदार होणार आहे, शाळेत घाला. ते आजोबा काय ऐकेनात. घुणकी माझ्या आजीचं माहेर, आमची घुणकी किनी घुणकी. तर तिचे बंधू त्यावेळी इकडे होते आणि त्यांनी ते आमच्या आईचं बोलणं ऐकलं. आजीचं नाव मताबाई, तर त्या घुणकीच्या, त्यांचं माहेर घुणकी. त्यांचं आडनाव शिद. शिद म्हणजे लय मोठी माणसं ती. होय. तर त्यांचे बंधू सटवापा सिद्ध हे इथं होते त्यावेळी. तर त्याने आमच्या आईचं ऐकलं आणि आमच्या वडिलांना, आमच्या आजोबांना समजावून सांगितलं, भाऊजी तो विद्वान ज्योतिषी आहे, त्यानं आतापर्यंत केलेलं कथन कुठे खोटं ठेवलेलं नाही. तर त्यांनी सांगितलं तर आपल्याला शाळेत घालू, जा मग सटव्या तूच घेऊन जा म्हणले. मग मला त्यांनी कविंगडीला धरलं आणि माळ्यांचं दुकान छोटंसं, आता जे येताना महावस्त्रम लागतं ना, पंप, तो माळ्यांचं आहे, पंप आणि ते महावस्त्रम, त्याला छोटं दुकान होतं किराणा. तर त्यांच्या दुकानात मला घेऊन गेले. ती जुनी नाणी, त्या डब्बू पैसा होता मोठा, आता 10 रुपये नाणं असतं ना तसं, त्याची पेन्सिल घेतली. गिन्नी होती 4 पैशाची गिन्नी, त्याची दगडी पाटी घेतली. ते साल 52 साला. तर आणि 2 आण्याचे अंकल्पी घेतली. 3 वस्तू, पेन्सिल, दगडी पाटी आणि अंकल्पी घेऊन ते मला तसं त्या दुकानातून असं ही शाळा तिथे घेऊन गेले. तर ते आमच्या गावचेच शिक्षक रामचंद्र ज्योती भालभर त्यांचं नाव. त्यांनी म्हणले, अहो तुम्ही मला अनोळखी दिसताय, मी ह्या गावचाच आहे, तुम्ही कुठले? तर ते म्हणले, मी घुणकीचा आहे. घुणकीचे आणि तुम्ही हा मुलगा कोणाला इथं का शाळेला आणलाय? अहो म्हणले, इथं मी पाहुणा आहे आणि मोठ्याची मताबाई आहे ना, ती माझी बहीण आहे. अहो म्हणले, मताजीला कोण ओळखत नाही, असं गाव ओळखतं. आमची आजीकडे कला होती, ते कसलंही पोट दुखतेला असू दे, वाट सरली, नळ फुगले, रोज 10-5 गिरायक वाटीत तेल घेऊन यायची. मग आजी आली की त्यांना म्हणायची, गुडघ्याला नाक लावा बघू. नाही आजी, नाही लागली, पोटात दुखते, झोपा. एक 15 मिनिटं ते पोटाचे ते नळ जे कला होती त्यावेळी कट 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 वाजायचं आणि मग ते आणि मग ते म्हणायचे, आता लावा बघू, आणि त्या माणसाला नाक गुडघ्याला लागायचं. शिवाय ते कसली दृष्ट लागलेली असली माणसाला, जनावराला, ते काढायची. त्यामुळे गावात आजी आमची प्रख्यात होती. मग ते म्हणले, अहो ते माता आजीला 4 पुत्र आहेत, मग हा कोणाचा मुलगा? तर म्हणले, 3 नंबर खानो आहेत ना, त्यांचा मुलगा हा. मग काय वय आहे याचं? तर 7 आहे. अहो 8 वर्ष व्हायला पाहिजे. आता काय करा, तुम्ही घेऊन जावा आणि पुढल्या दसऱ्याला घ्या. ते वावेन थडची माणसं फार कडक असतात,
ते पाहुणा चिडला, ते धोतर खवलं, दगडी पाटी घेतली, तुझ्या आईला मास्तरच्या म्हणजे डोक्यात फोड काय तुझ्या. मास्तर कापायला लागला एकदम. का हो असं का? हा मुहूर्ताने आणलाय नातवाला आणि तो इथं नाट लावालाय, 1 वर्षाने घेऊन या म्हणून. एक तर तो त्याचा आजोबा म्हणाला की मेंढ्यात पाठवायचं, घे की शाळेत. अहो वय बसत नाही, 1 वर्ष वाढवून लाव की. मग त्याने 2-10-44 लावली. म्हणजे 8 वर्ष मागे गेले. 2-10-52 मला शाळेत त्याहून ते समजतं. त्यामुळं पेन्शन 1 वर्ष आधी घ्यावं लागली. मी जेव्हा पेन्शन म्हणून DYSP होतो तेव्हा मला कळालं की आपला घोटाळा हा आहे. जन्मतः की आपली 9445 तो दाखला आपल्याकडे आहे, पण ते शाळेत घालताना मास्तरने 1 वर्ष वाढवून लावली, तर आपल्याला 1 वर्ष आधी पेन्शनमध्ये जावं लागेल. म्हणून मी अर्ज केला पोलीस महासंचालकांना, ते दाखले वगैरे जोडून. माझी खरी जन्मतारीख 4945 आहे, पण शाळेत घालताना 2-10-24 लागली, तर मला 1 वर्ष आधी रिटायरमेंट लागली. तर त्यात दुरुस्ती व्हावी आणि मला 1 वर्षाने रिटायरमेंट मिळावी. आता ते कारकून असतात ना, कारकूनची व्याख्या अशी आहे, कारकून. का म्हणजे कारस्थानी, व म्हणजे वचून, कु म्हणजे कुशलतेने, न म्हणजे नमविणारा. कारस्थाने वचून कुशलतेने नमविणारा तो कारकून. त्या कारकूननं मला कळवलं की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस रूल्स कलम अमुक प्रमाणे नोकरी लागल्यानंतर 3 वर्ष आतच वय बदलता येतं, तारीख आता बदलता येत नाही. त्यामुळे मला 1 वर्ष आधी पेन्शनमध्ये यावं लागलं. तर सांगायचा उद्देश काय, 7वी झाली आणि इथं 8वी-9वी हायस्कूल होतं. मग 8वीला इथंच हायस्कूलमध्ये. तर माझ्या गल्लीतला एक मुलगा रामचंद्र हवी आवटे, तो म्हणला भविष्य मुलं आपल्याला हुपरीला वयस शिक्षण होतं, तर 11वीपर्यंत शाळा आहे आणि आता आपण 9वी केलं तर तिकडेच जावं लागणार आहे, तर आताच आपण जाऊया. तर मी म्हटलं वा तुमची सायकल आहे. त्यावेळी डबल चिमट्याची सायकल म्हणजे श्रीमंत माणूस. गावात आमच्या फक्त पाटलाची थोडी एकच फटफट होती, 4 चाकी पाटलाचीच, बाकी इथं 4 चाकी फटफटी कोणाच्या नव्हत्या. तो म्हणला मी तुला सायकलने नेतो की. मग मी आईला म्हटलं रामा आवटे मला म्हणतोय भविष्य मुलं तिकडे जातात सायकलनं, तर आपण तिकडे दाखला घेऊन काढूया. आई हुशार होती. आई म्हणले अरे वेड्या, तो गोड बोलेल आणि तुला दाखला काढायला लावेल. आता आमची आई तिथं विचारून आली त्यांनी शेजारी ना घरात, की तुमचा वा मग तिकडे जायचं का म्हणतोय. तर त्याला आम्ही नको म्हणालोय. परंतु बाकी मुलं गेली. ते त्याचे भाऊ म्हणाले अरे शेजारचा नारायण आहे, तू इथं शिकतोय, तू का शिकत नाहीस. त्यानं मला पटवलं की तू तयार हो म्हणजे मला घरी परवानगी मिळते. आईने मला ताकीद दिली, तो आठवडाभर नेला आणि पुन्हा नेणार नाही. तेच खरं झालं. मी त्याचं ऐकून दाखला काढला नाही. मी दोघं 1 आठवडा त्यांनी मला नेलं डबल. नंतर तो त्या सायकलवाल्या मुलात मिसळून चालला. तर साहेब हा खडीचा रस्ता, आता डांबे आहे, हा खडीचा रस्ता. घरची गरिबी इतकी की 9वी 10वी 11वी 9वी 10वी 11वी म्हणजे 61 62 63 1900 पायात चप्पल मिळाली नाही. चप्पल नव्हतं ना, अनवाणी पायाने जायचं, खडे टोचायचे, पावसाळ्यात छत्री मिळाली नाही, एवढी गरिबी. 4,500 रुपये वडिलांचं कर्ज होतं. 4,500. हा, त्यावेळी जेव्हा सोनं 150 रुपये तोळा होतं आणि ते वडिलांना प्रपंचाचं काही ज्ञान नव्हतं, म्हणून त्यांनी 5 वर्षे बेपत्ता. मग आईच्या पदात मी मोठा मुलगा, माझ्या पाठच्या 2 बहिणी, धाकटा भाऊ, आम्ही 4 भावंड आणि आई 5वी. मग आई मजुरी करायची, 12 आणि मजुरी मिळायची, पुरुषाला 1.25 रुपये. मग आईला मी म्हटलं श्रावणात खूप पाऊस असतो, मला 1 महिन्याचा पास काढून दे. त्यावेळी पट्टणकोटले ते हुपे कन्सेशन पास एसटीचा 5 रुपये. किती? 5 रुपये. आईला म्हटलं 1 महिन्याचा काढून दे. आई म्हणले बाळ मी दिवसभर मजुरी करते तेव्हा मला 12 आणे मिळतात, मग तुला 5 रुपयाचा पास म्हणजे 12 पंचे 60. 5 दिवस मला फुकट लोकांत काम करावं लागेल, पोटला काय बेबं घालायचं काय, ते 5 दिवस काही नाही चालत. हां, भाऊ पंडितांनी काय सांगितलंय, तू फौजदार होणार आहेस, शाळा चुकवायची नाही. चूल पेटली तर आई 2 भाकरी तेल तिखट लावून फडक्यात बांधून द्यायची. इथून 9ला निघालं की 1 तास शाळा उपरीत. आता अंबाबाईचं मंदिर आहे, कधी आपण उपरी पाहिलं की नाही माहित नाही. त्या मंदिराच्या पूर्वीचा भुईकोट किल्ला आहे, त्या किल्ल्यात ते मंदिर होतं, त्या तिथं शाळा भरायची.
नंतर त्या रयत शिक्षण संस्थेनं मोठी जागा घेऊन ते आता स्थलांतर झाले. त्यावेळी शाळा तिथं होती. तर मग अचूल नाही पेटली तर आई म्हणायची जाताना तो बदरुद्दीन हेगवाड्यांचा मळा आहे, त्यांचा ऊस आहे, पूर्ण 5 किलोमीटरमध्ये तेवढे एकच शेत बागायत होतं, बाकी सगळी जिरायत. त्या ऊसातला एखादा फळ ऊस मोडायचा, ऊस खात जायचं. माळाला शेंगा असतात, शेंगाच्या जाळ्या उपटायच्या, शेंगा तोडायच्या, 2 खाकी चड्डीचं पिसं भरायचं आणि खात जायचं, पण शाळा चुकवायची नाही, असं आईचा घोष आहे. तर माझं ते आजोळ, 3 मामा, 3 आत्या, त्या 3 आत्या म्हणजे माझ्या वडिलांच्या चुलत बहिणी, इथं वडिलांच्या चुलत बहिणी आणि तिथं मामी. तर आमच्या आजा आजी असेपर्यंत आमचं लाड झालं. आजा आजी गेल्यानंतर आमच्या आईला माहेर बंद. बहिणाबाईनं म्हटलेलं आहे, माय बापाच्या ग मागं भाऊ भाऊचं या कोण कुणाच्या, झळा मारती ग चैत्र उन्हाच्या, वेड्या मना खेळ माग, तुझं कोण तिथं नाही आता, जाऊ नकोस अपमान होईल. आई बापाच्या राज्यात खाल्ल्या दुधावल्या शाई, भाऊ भाऊचं हिच्या राज्यात ताकाच्या पाण्यावर सत्ता की ग नाही. माय माझी नाहू घाली नानीला यायचं भोंड, आता भाऊजय माझी नाव घाली ती पण भेजना की ग माझा दंड. जोरी माय बाप तोरी येणं जाणं, माय बाप स्वर्गी केलं को मुन्न भाऊ कुणाची भाऊजय. जोरी माय बाप तोरी माहेरी सत्ता माझी, माय बाप नाही उरलं आता कोण भाऊ कुणाची भाऊजई. असे बहिणाबाईच्या ओव्या आहेत. तर आई जात्यावर गायाची आणि मला समजून सांगायची. मग आईचं जातं वाजलं ते पहाटे 4ला मी उठून बसायचा, तो चिमणीचा दिवा रॉकेलचा, त्यात आई दळायची, मग तेच मी मिनमिन दिव्यात अभ्यास करायचा. तर अशा प्रकारे मी 9वी 10वी 11वी तर दुर्दैवाने त्यावेळी 11वीला यशस्वी होती. नियम असा होता की 7 विषय घेतले आणि एकात नापास झाला तरी पास, पण 7 विषय घेतले आणि एकात फेल झाला की फेल. तर मी जरा स्वतःला हुशार समजलो आणि 6 विषय घेतले. संस्कृत माझा आवडता विषय. तर इतर विषयात 65च्या पुढे मार्क आणि इंग्लिशला 100 पैकी 19 मार्काने बोर्डात पहिला आलो मी. समजलं का नाही? बोर्डात पहिला आला? हो, 19 मार्कानं 100 पैकी. बर नापास झालो म्हणायचं नाही, हो बोर्डात पहिला आलो. नापास झाला. बर नापास झाला. बर मग परत वडील त्या 4.5 कर्जाला घेऊन गेलेले, आईचे हाल बघवेना, त्याला सोडली आणि मग आईला मदत करू लागलो. मला 1.25 रुपये, आईला 12 आणे, 2 रुपयात आम्ही 5 माणसं खाणार, चूल पेटणार. मग जास्त पैसे कशात मिळतात? उसाचे फड तोडल्यावर. मग आमच्या धनगर लोकांचे 16 लोकांचा पुट्टा होता गट. मग त्यातले जे मुख्य होते त्यांना मी भेटलो आणि म्हटलं तात्या आईच्या 1.25 रुपये, माझा 1.25 रुपये आईच्या बारण्यात चूल पेटणार, मला फडात घ्या. तर त्यांचं नाव सिद्धू जानबा पुजारी. तो अत्यंत दयाळू मनुष्य होता. त्याला माहिती होतं याचा वडील नाही, आई एकटी बापते. तर त्यांनी मला विचारलं, अरे बाबा फडात येणार, कठीण काम फडाचं, तुला झेपेल का? मी म्हटलं आता काय करू, गरीब तर लाजू नये, श्रीमंत द्याल तर माजू नये, माझ्या 1.25 रुपयात आणि आईच्या बारणात पोट भरणा. मग ते म्हणले डबल फड तोडतोय आम्ही, पहाटे 4 ते सकाळी 9 गुराळाचा फड आणि दुपारी आम्ही 3 ते 6 फॅक्टरीचा फड तोडतोय. गुराळाचा फड तोडला की 2.5 रुपये आणि फॅक्टरीचा फड तोडला 1 टन की 7.5 रुपये. म्हणजे तुला 7.5 आणि 2.5 10 रुपये मिळतील. मला फार आनंद झाला. ते 1.25 रुपयापेक्षा ते, पण ते कठीण काम. त्यांनी मला पहिला विचारलं, त्याला वेळा लागतो, खुरपं लागतं, दोरी लागते, आहे का तुझ्याकडे? मी म्हटलं नाही तात्या, ते 50 रुपये घे. जेव्हा सोनं 150 रुपये तवळा होतं तेव्हा त्यांनी मला 50 रुपये दिले. माझा एक वडिलांचा मावस भाऊ धोळा केवू, त्याला म्हणले नारायणला घे, वसड्याला जा, नदीमध्ये काहील असते, पार करायची, कायलीत बसा. त्यावेळी काहीला 4 आणे घ्यायचे, पलीकडे जावा, माणगावच्या पाणवत्यानं त्याला रुकडीत जावा. रुकडीचा वेळा फेमस, अजून वेळा म्हटलं की रुकडीचा, हा तो वेळा आणा. तिथे जाऊन 20 रुपयाला वेळा घेतला मी आणि पुन्हा आम्ही चालत येऊन आलो. ते म्हणलं खुरपा आहे का? म्हटलं नाही. इथं एक बजरंग लोहा पेंटर आहेत, प्रसिद्ध पेंटर आहेत ते, त्यांचे थोरले भाऊ
धोंडीराम लव्हाळ ते एकदम फरडा खोपं करायचे. मग ते 15 रुपयाला मिळायचं. त्यांच्याकडनं खोपं घेतलं आणि मातंग समाजाचे ते जाऊन ते बंडू मातंग होता त्याकडे दोरी आणली आणि मग माझा उसाचं फड सुरू झाला. आणि ते सांगायचे तो उसाचा वाळलेला पाला जास्त जाळायचा नाही, तो पाला गोळाच्या घरावर नेऊन टाकला की त्याचा वेगळा गुळ मिळतो. 3 काहिली उतरल्या की 1 ढेप फडकव्यांची, शिवाय तो पाला नेऊन टाकला जळणात ते गुळ वेगळा मिळतो. त्यामुळं जास्त पाला जाळायचा नाही, आपलं ऊस तोडायला दिसेल एवढाच जाळायचा. त्यामुळं ते मी त्यांच्यासोबत पातीला पाटाला गेला आडपाटाला तर सगळे काय म्हणतात, नारायण पहिल्यांदाच फडात आलाय आणि सगळ्या बरोबर पातीला पाट लावली, असं म्हणजे किती चलाख आहे, अभिमानाची गोष्ट. हा. मग तांबड फुटताना हा आमचा देवमाळा, पहिला फड देवमाळ्यात. तर विठ्ठल बुधवारचा 22 एकर मळा आहे, तो इथे आलाट वाढवले मराठा लोकांनी केलता, कदम आणि शिंदेनी. ते तांबड फुटताना बघायला आले तर पहिली पात माझी ते कापलेलं ना 6 इंच. ते त्यांना म्हणलं, ए जाणे सिद्धू, हा कोण फडकरी आणलाय का कोण आणलाय, काय झालं, याने फड तोडलाय का जुंडळा कापलाय म्हणले, बघा की. मग बघतात. आता तो इतका सहनशील होता कुळी प्रमुख, तो म्हणला, हे बघा बागवाडे नवीन आहे, त्यांचे वडील गेल्यात बेपत्ता 5 वर्षे आणि हा मुलगा शिकलेला आहे पण गरिबी आहे आणि त्याच्या 1.25 रुपयात पोट भरणा म्हणून तो माझ्याकडे आला, त्याला घेतलाय, त्याला माहीत नाही, आता त्याला आम्ही शिकवतो. मग सगळ्या 15 लोकांनी त्या खोप्याच्या उलट्या बाजूनं मातीतनं ते सगळे खोट तोडले, ते गोळा केले, ऊसाची मुळी बांधली, त्यात ते घातलं आणि मला उचलून लावून दिले. म्हणले गोळाच्या घरावर जा, इंजिन चालू कर आणि हे ऊस गाळून 2 बाटल्या बस घेऊन ये, हे त्यांना शांत करण्यासाठी. मग मी गेलो, इंजिन चालू केलं, त्या 2 बाटल्या बस घेऊन आलो, बस आम्ही प्याला. मग त्यांनी मला म्हणले, बाळ हे बघ ऊस कसा तोडायला दाखवतो, असा मातीत न तोडायचा. मग ते माहीत झालं. मग ते हाताला फोड आले, फोड फुटले, रक्त गळले, फडकी बांधली. पण ते म्हणतात ना, गरीब आलं तर लाजू नये, श्रीमंत आलं तर माजू नये. 3 वर्षे ते केलं. साहेब 3 वर्षात माझ्या हाताला घट्टे असे पडले होते, घट्टे मी ब्लेडनं कापण काढायचा आणि उकळत्या पाण्याचा ते बाटली तांब्याचा धरला तर मला भाजत नव्हतं, एवढे घट्टे निवजू झालतं. गेले ते दिवस राहिले ते आठवणी. मग आईला म्हटलं, माझे हे 10 रुपये, तुझे 12 आणे, पावणे 10 11 रुपयात चूल पेटायला लागली, कर्ज कसं पेटणार, मला कुठं नोकरीला जाऊ दे. आई गळ्याला पूर्ण वेडायच लागली. कुंकवा धनी कुठे 5 वर्षे बेपत्ता, तू हातातोंडला आला मुलगा, तू बी चाललास, मी एकटी काय करू. आईचं सत्य होतं. आईला विश्वासात घेतलंय, बघ मी नोकरी केल्याशिवाय हे कर्ज फेटणार नाही, मी कर्ज फेटल्याशिवाय बाप गावी येणार नाही, तू मला परवानगी दे, मी पळून जात नाही, तो मी आत्महत्या करत नाही याचा विश्वास ठेव. मग आईनं अंतकरणावर काळजावर दगड ठेवून मला परवानगी दिली. 27 फेब्रुवारी 1965 पुढारी पेपरमध्ये जाहिरात आली. पुणे रामटेकडी येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 1 ची भरती करण्यासाठी 2 अधिकारी पुण्याहून बावडा पोलीस मुख्यालयात कोल्हापूरला आलेले आहेत आणि 5 मे 65 रोजी सकाळी 50 पोलीस जागा भरणार आहेत, तरी इच्छुकाने मुलाखतीला हजर राहावे. मग मी आईला म्हटलं, बाई हे आलं जाहिरात. आई मला निरोप द्यायला धाकटा भाऊ काकेत होता, जुनं स्टँड आहे, जुनं घर तिथं आहे, तिथं आलती. मला ते दृश्य अजून मी मवेपर्यंत विसरणार नाही. साहेब त्या दिवशी आईच्या अंगावर साडी नव्हती, वडिलांचं कळकट मळकट फाटल्याला ठेगळं मारलं धोतर होतं लज्जा रक्षणासाठी आणि भाऊ काकेत होता. एसटी सकाळी 7च्या एसटीने निघालो मी. एसटी आलताना आईनं डोळ्याचं टॅप 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 टिपं टाकून मला खाली मान घालून निरोप दिला. तो दिवस पवित्र शुभ होता. आम्ही बेळगाव, कोल्हापूर, सांगली 3 जिल्ह्यातली 100 मुलं जमलो होतो. ते अधिकारी म्हणले, हे बघा आम्हाला घ्यायचे 50, तुम्ही आला 100. हे परेड ग्राउंड आहे, कवायत मैदान, याच्या 5 चक्कर मारायच्या रनिंग. पहिले 50 पोलीस, बाकीच्याने की घरी जायचं आणि मार गेट शेट गो. मी पहिला आलो त्यात, बाकीच्याने चेस्ट नंबर घेतला आणि गेले. ते सगळ्यांची मेडिकल केली, CPRला सगळे फिट. रात्री 9 वाजता एसटी बुक केली स्पेशल 2 अधिकाऱ्यांनी. आम्ही 50 मुलांचे 2 अधिकारी. रात्री 9ला एसटी सुटली, पहाटे 2ला पुण्यात.
सकाळी तिथल्या कमांडंट पुढे म्हणजे DSPचा दर्जाचा तिथं कमांडंट म्हणतात त्यांच्यापुढे आम्हाला उभा केलं. ते अँग्लो इंडियन होते, लवडे म्हणून, लवडे LOVDAY त्यांचं नाव, लवडे ख्रिश्चन होते ते. मग त्यांच्यापुढे उभा केलं. त्यांनी पाहिलं तर सगळे फिट. त्यांनी खुश झाले. बहुत अच्छे छोकवे लाये आपने. ट्रेनिंग सुरू झालं. 65 ते 66 एक वर्ष ट्रेनिंग करत होतो. ट्रेनिंग मध्ये पोलीस मॅन्युअल भाग 1, पोलीस मॅन्युअल भाग 2, पोलीस मॅन्युअल 3 असे ते पोलीस नियमावलीचे 3 खंड आहेत. तो एक खंड वाचताना एक क्लॉज माझ्या वाचनात आला. तो क्लॉज असा आहे, द पोलीस कॉन्स्टेबल हु आर मॅट्रिक्युलेटेड विथ इंग्लिश they can also apply for the exam of PSI as a direct nominee through MPC after completion of 3 years service. त्यावेळी कॉलेजच्या मुलांना शिक्षणाची अट FY होती आणि खात्यातला असेल तर इंग्लिश घेऊन SSC पाहिजे. मग मला तर भाऊ पंडित आठवला. मला एका म्हातारीने आशीर्वाद दिली. तिचा नातो महादेव विपाक्ष उकवे लिंगायत, ते 3 भस्माई पट्टी लावतात ना, शंकर भक्त, तो माझा क्लासमेट होता. आणि त्याची आजी त्यावेळी 1955 साली 75 वर्षाची होती. ती म्हातारी कट्टर शिवभक्त. रोज सकाळी देवाव्यातल्या शंकरच्या पंडीला 108 पानं बेलाची व्हायची होती. म्हातारी तोंडात पाणी घेत नव्हती. आणि ते बेल आणायला जवळ नातवाकडे. तो फॅट होता पैलवान, त्याला काय झाडावर चढाई यायची नाही. तो मला म्हणायचा, ए धनगरा, ते जरा तुला झाडावर चढायची सवय आहे, मला बेल काढून देते. मग आमच्या अण्णांना दशा. मी म्हणायचं, महादेव मला खायला काय देशील? अरे आमची पंचगंगेच्या काठला मळईची जमीन आहे. ते लाल मोठे भोपळे असतात ना, ते खूप आहेत आमच्याकडे आणि ते आम्ही शिजवून खात असतो. ते चालेल का? म्हणलं चालेल. भुकेला कोणा नदीला धोंडा. मला चटकच लागली. बेल काढून दिलं की भोपळा खायला मिळतो. मी त्याला म्हणा, चल की बेल काढायला. इथं विठ्ठलबद्दल मंदिरापुढे बेलाचं झाड होतं. मी बेल तोडायचा, खार टाकायचा, तो गोळा करायचा. साहेब एक दिवशी मला 5-50 बेल सापडलं. मी त्याला म्हणालो, महादेव ह्याला एक पाकळी कमीच आहे, जनरली 3 असतात ना. तो मला 2 आहेत काय? मी म्हणलं नाही 5 आहेत. नीट मोज, दुर्मिळ असते. मी 2दा मोजलं खालून वर, तर 5 आहेत. ते म्हणला, खाल टाकू नको, खिशात ठेवते. आणि खाली आता खाली आलो. देवच आम्ही बेल घेऊन बोलत चालत गप्पा मारत जायचं. त्या दिवशी त्याला इतका आनंद झाला, त्याने मी कॉलर पकडून मला पळवतच नेलं. मला काय कळेना ह्याला काय झालं काय. दारात गेलो, ए आजी लवकर बाहेर ये. ती म्हातारी काट टेकत झाली. आजी तू म्हटली होती ना 5-50 बेल दुर्मिळ असते, मिळालं की ग? कुणाला मिळालं? बालपणी खोटं बोलायची बुद्धी नसते. त्याला जर ज्ञान होतं तो म्हणू शकला असतं मला मिळालं. आजी मी कुठं झाडावर चढतो, नाव्यानं झाडावर चढतोय. आणि तो मला म्हणला 5-50 बेल आहे. पण तू सांगितलं मला आठवलं की 5-50 बेल हे दुर्मिळ, आणि जे ज्याच्या ते हाती लागेल त्याला किंवा ते बेल शंकराच्या पिंडीला वाहील त्याला पुनर्जन्म नाही, असं त्याचं त्या आजीनं सांगितलेलं. त्यामुळे तो मला म्हणला, तर खिशात ठेव, खाल टाकू नको. गेलो, आजी काय झालं, काय ओरडालायस? आजी तू म्हटली होती ना 5-50 बेल मिळालं की ग? कुणाला? मी कुठं झाडावर चढतो, नाव्यानं झाडावर चढतो. आणि तू वर्ण म्हटला एक पाकळी कमी आहे, मला वाटलं 2 आहेत का? तो नाही 5 आहेत. मग तू सांगितलं मला आठवलं. मग त्याला म्हटलं खाल टाकू नको, खिशात ठेव. बाळ बघू. म्हणून खिशानं काढलं, म्हातारीला दिलं. म्हातारीने 2 डोळ्याला लावली, बाकी बेल घेतली आणि पूजा केली. आम्हाला भोपळा त्या रोज एक पळात आणि एक भोपळा. त्याची म्हातारी इतकी खुश झाली की त्याला एक भोपळा, मला एक भोपळा, स्पेशल 2 पदार्थी. मला मनात असं वाटतं ज्याला रोज 5-50 मिळालं तर रोज पूर्ण भोपळा खायला मिळेल. म्हातारी पूजा केली. आम्ही दोघांसोबत बसलो होतो. मला म्हणलं, हे धनगरा इकडे. मी गेलो. तिनं असं मला कडकडून मिठी मारली पोटी पोटाला. मला काय वाटलं तिच्या नातवाला बेल मिळालं आणि मला म्हातारी मारते की काय, म्हणून मी असं, आजी असं का हो? तिनं असं केल्याने कडकडकड बोट मोडलं. आजच्याला तो नातू व्हायला बाजूला आणि धनगराचा आलाबाला घ्यायला लागल्या. म्हणलं आजी असं का? बस सांगतो म्हणजे बस. माझ्या महादेवला आम्ही 15वी पण शिकवणार आहे. तुम्ही धनगरी शाळा शिकत नाही, तू किती शिकशील मला माहीत नाही. शिकवा म्हटलं, आमच्या नशिबात काय तेवढं शिकवू. ते सांगतो ऐक, माझा महादेव तुझ्यापेक्षा किती जास्त शिकला, की माझ्या महादेवच्या आधी तुझं नशीब उघडेल. तो महादेव BSc होऊन शेती करूनच मेला आणि मी 63चा 11व्या नंबरचा मी DYSP झालो. मी रिटर्न टेस्टला महाराष्ट्रात 3रा आलतो त्यावेळी. मग फिजिकल झाले 1 महिन्यानं, त्यात 500 फेल झाले. फिजिकलला पहिला आलो. साधी विजा बिन इस्त्रीची आणि असला शर्ट आणि टोपी. मग ते मी काढलं, पिशवीत ठेवलं
आणि तो विजाक आणि तो शर्ट आणि टोपी, कुठली मुलं माझ्याकडे बघायची आणि मागची मुलं बघायची. तर तुला काय कळतं काय? हा, तू फौजाची पेक्षा बाद झालाय, पेक्षा जरी असले बावळसर कपडे काय घातलायस? मी सांगितलं त्यांना, ते कपड्याकडे बघत नाही, तिकडे मेंदूकडे बघतात. बरं, मग काय झालं सांगायचं?